मनापासून होते अशी तिच्या चरणात प्रार्थना जी बोलणारी भाषे त्यांच्या ओठा कंठाला जिभेला स्पर्श कर त्यांच्या मुखाद्वारे तू आमच्याशी बोल आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर सगळ्यांना अनेकांना आशीर्वादित करण्यासाठी तू आम्हाला आशीर्वादित या सर्व वेळ प्रत्येक क्षण तुझ्या हाती सुरू आहे त्यांच्या जाणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड प्रिय नावात प्रार्थना केली म्हणतो आमेन आमेन प्रेज द लॉर्ड. आपण बसून घेऊया. हालेलुया जीसस. हालेलुया हालेलुया. किती सुंदरशी वेळ आहे. आपण सर्व आनंदी आहात का? आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नुकताच आपण स्वतंत्र दिवस साजरा केलेला आहे आणि काल पण आपण बरेचशा उत्साह बघितलेला आहे. शहरामध्ये दहीहंडी पण चालली होती. वेगळाच प्रकारचा जल्लोष आहे. पण आपण इथे आज उपस्थित आहोत हा सर्वात मोठा आनंद आहे. हे आपण भेटू शकतो, चर्चमध्ये जाऊ शकतो, मंडळीमध्ये आपण प्रार्थना करू शकतो. हे स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य बऱ्याचशा देशांमध्ये नाहीये, बऱ्याचशा भागांमध्ये नाही. आपण देवाला धन्यवाद देऊया. देवाच्या आपण टाळ्या वाजून देवाचं स्वागत करूया, कारण ही वेळ देवाने आपल्यासाठी दिलेली आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण जरा 1 मिनिट फक्त एकमेकांना भेटूयात, देवाचे आभार मानूयात आणि आपण एकमेकांचं स्वागत करूयात. आमेन. कारण हे गरजेचं आहे. याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल, पण हे मी तुम्हाला सांगितल्यानंतर त्याची जाणीव तुम्हाला नंतर होईल. आपण 1 मिनिट फक्त एकमेकांना भेटूयात, एकमेकांचं स्वागत करूयात. येशूच्या नावाने आपण एकमेकांचं स्वागत करूयात. हालेलुया जीसस. हालेलुया जीसस. हालेलुया जीसस. हालेलुया लॉर्ड. हालेलुया. Most welcome in the name of Jesus. Joshua, प्रेज द लॉर्ड. चांगलं वाटलं की नाही? चांगलं वाटतं ना? एकमेकांना भेटून चांगलं वाटतं ना? आपण मनीषा ताईंचं देखील आपण टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देऊया, कारण आपल्या येण्याच्या पहिले सर्व तयारी करणं, सर्व गोष्टींचे काळजी घेणं ते मनीषा ताई करतात. मनीषा ताई, आम्ही तुमचे आभार मानतो. येशूच्या नावाने तुमचं देखील स्वागत करतो. आजचं वचन जे देवाने, मी आज विचार करत होतो की देवा, हे तुझ्या मंडळीबद्दल जेव्हा वचन येतं तेव्हा मला स्वतःला खूप ओझं येतं. कारण वचन येत असताना हे केवळ नुसतं माझ्यासाठी नाही, ही नुसती माझी जबाबदारी नाही, तर ही एक आत्मिक जबाबदारी माझी आणि तुमच्या सर्वांची येते की हे वचन जेव्हा येतं तेव्हा वचनावरती आपण किती मनन करतो आणि किती वचनावरती आपण चालत आहोत. आपल्याला वचनाची खूप गरज आहे. किती लोकांना इथे वचनाची गरज आहे? आपल्या सर्वांना वचनाची गरज आहे. त्याच्यासाठीच आपण आहोत. आमेन. आपण किती जणांनी उधळ्या पुत्राची गोष्ट ऐकलेली आहे? उधळ्या पुत्र माहिती आहे? उधळ्या पुत्र होता, गेला, कापाला सोडून गेला वगैरे वगैरे. उधळ्या पुत्राची गोष्ट सर्वांना माहिती आहे. पण किरकिऱ्या पुत्रांची गोष्ट किती जणांना माहिती आहे? किरकिऱ्या पुत्रांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? हे बायबलमध्ये आहे. किरकिरे पुत्र, उधळे पुत्र जे आहेत ते आहेत, पण किरकिरे पुत्र देखील आहेत. आणि त्यातलं मी पण एक आहे, त्यातले तुम्ही पण एक आहात. आणि तुमच्या माझ्याबद्दल या बायबलमध्ये लिहिलेलं आहे. हे बायबल कोणाबद्दल आहे? हे कोणासाठी आहे? हे माझ्यासाठी आहे, हे तुमच्यासाठी आहे. इथे येण्याच्या पहिले मी जेव्हा प्रार्थना करत होतो, वेगवेगळे प्रश्न मी देवाला करत होतो. परमेश्वरा, हे काय आहे? हे काय चाललेलं आहे? या जगामध्ये काय चाललेलं आहे? तू आमची निवड केलेली आहेस. ही निवड कशाबद्दल केलेली आहे? आमची जबाबदारी काय आहे? एक मंडळी म्हणून काय आहे?
एक इंडिव्हिज्युअल म्हणून, एक पर्सनल व्यक्ती म्हणून या जगामध्ये मी आहे, माझी जबाबदारी काय आहे. आणि ही जबाबदारी प्रत्येकाला कळली पाहिजे. जेव्हा आपण वचनाला धरून चाललेलो, जेव्हा आपण स्वतःला विश्वासणारे म्हणतो, तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की माझी जबाबदारी काय आहे. तुम्हाला ऐकायची आहे का स्टोरी जी किरकिऱ्या पुत्राबद्दल आहे. उधळा पुत्राबद्दल तर आपण शिकणार आहोत, कारण उधळा पुत्र तर त्यांनी चॉईसेस केलेले आहेत, त्याचं आपण शिक्षण घेणार आहोत. पण किरकिरे पुत्र देखील त्याच्यामध्ये आहेत. बऱ्याचशा गोष्टी आपण इथे आज शिकणार आहोत. लूक याचा 15वा अध्याय. हालेलुया जीसस, हालेलुया लॉर्ड. परमेश्वरा ताबा घे, आम्हा प्रत्येकाच्या मुखाचा, कंठाचा, कानांचा ताबा घे. कारण तुझं वचन म्हणतं परमेश्वरा की ज्याला कान आहेत तो ऐकव. आमचे कान उघड, या तुझ्या येणाऱ्या वचनासाठी आमची तयारी कर. कारण हे वचन हे तुझं वचन आहे परमेश्वर. हे वचन तुझं वचन आहे. आमचे हृदय उघड, आमचे डोळे उघड, आम्हाला प्रकाशित कर या अंधाऱ्या जगामध्ये परमेश्वरा. या जगाचं तारण, या जगाला लीड कसं करावं, एक मीठ म्हणून, एक प्रकाश म्हणून कसं चालावं परमेश्वरा, अशी कृपा तू आमच्यावरती कर. देवा, हे येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. कारण हे वचन तुझ्यापासून आलेलं आहे. माझ्या प्रार्थना तू ऐकलेल्या आहेस. आणि येथे असलेला प्रत्येक व्यक्ती हा तुझ्यावरती अवलंबून आहे. हे तुझं वचन ऐकण्यासाठी आलेले आहेत परमेश्वरा. यांना मोकळ्या हाताने पाठवू नकोस. त्यांना त्यांची जबाबदारी कळू देत, त्यांना त्यांच्या प्रार्थना कळू देत, त्यांचे मुख उघडण्यासाठी त्यांना मदत कर. हे वचन आम्ही येशूच्या नावाने ग्रहण करतो आणि येशूच्या नावावरती, या खडकावरती आम्ही उभा राहतो. येशूच्या नावाची प्रार्थना करतो म्हणून तो ऐक आमच्या देवा. आमेन, आमेन. हालेलुया जीसस, हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड. लूक याचा 15वा अध्याय 11 वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. येशू ख्रिस्त म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकलेली आहे. इथे जेव्हा आपल्याला एक वचन जे दिसत आहे, एक धाकटा मुलगा आहे. धाकटा म्हटल्यानंतर शोर आहे की तिकडे थोरला मुलगा पण आहे. धाकटा जेव्हा म्हणलं गेलेलं आहे तिकडे थोरला मुलगा देखील आहे. पण गेला कोण? तर धाकटा मुलगा खूप विचार करून या जगामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये राहून, त्या गोष्टींची सवय लागून, त्या गोष्टींमध्ये रुळून त्याने स्वतःला आता एका मोल्डमध्ये स्वतःला आता बसवलेला आहे. आणि आता त्याच्यावरती या जगाचा पगडा पडलेला आहे. आणि हा मुलगा, हा धाकटा मुलगा बापाकडे जात आहे आणि बापाकडे विचारत आहे, बापाला सांगत आहे. काय करत आहे? बापाला सांगत आहे की बाबा, आता मला माझा वाटा देऊन टाक. काय म्हणत आहे? मला माझा वाटा देऊन टाक. हा वाटा म्हटलं गेलं की वाटा ही खूप छोटीशी गोष्ट आहे. वाटा आणि हक्क यामध्ये खूप मोठा फरक आहे. मी जेव्हा वाटा काही मागतो, कुठल्या गोष्टीचा वाटा मागतो, जमिनीचा वाटा मागतो, प्रॉपर्टीचा मागतो, किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा शेअर म्हणलं जातं किंवा वाटा म्हटलं जातं, तेव्हा आपण खूप छोट्या गोष्टींचा विचार करत आहोत. आपण खूप छोट्या गोष्टींचा विचार करत आहोत. बाप आहे, त्याला बाप नको आहे, पण तो त्याकडे बापाचा वाटा मागत आहे. म्हणजे आता तो जगामध्ये जेव्हा आपण रुळले जातो, जगाच्या रूढी परंपरांबद्दल किंवा आपण या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर जे जगिक आहेत, जगिक सवयींमध्ये आहेत, त्यांच्याबरोबर आपण जेव्हा रुळले जातो,
तेव्हा आपल्यामध्ये देखील ते विचार, त्या सवयी आपल्यामध्ये यायला लागतात आणि आपले विचार देखील छोटे व्हायला लागतात. मी खूप छोटा विचार करायला लागतो. मला कळत नाही, मला वाटतं मी खूप मोठा विचार करतोय, पण मी ऍक्च्युअल मध्ये खूप छोटा विचार करायला लागलेलो आहे. बापाकडे एवढी मोठी संपत्ती आहे, पण तो मागतोय काय? वाटा. काय मागतोय? वाटा. बाप म्हणलं गेलेली आहे, एक तर म्हणजे एक स्वर्गाचं, स्वर्गीय पित्याचं उदाहरण आहे. पण आपण जैविकरित्या देखील आपण विचार केला पाहिजे की मी जेव्हा वाटा म्हणतो किंवा मला माझा शेअर पाहिजे आहे, तेव्हा मला कळलं पाहिजे मी काय मागत आहे. मला छोट्या गोष्टींवरती मला फोकस करायचा नाही, मला मोठ्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे. पण इथे एक गोष्ट मला लक्षात आणायची आहे. एखादा मुलगा बापाकडे जातो आहे आणि तो बापाला म्हणत आहे, बाबा मला मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. एखादा मुलगा जेव्हा बापाला माहिती आहे तो मुलगा बिघडलेला आहे, त्या मुलाला एवढ्या संगतीचा असर झालेला आहे, तो खूप जगी गोष्टींमध्ये इन्फ्लुएन्स झालेला आहे, तरी पण बाप ऐकत आहे का? एवढा लाड झाला होता का त्या मुलाचा? तो इतका लाडका होता का त्या मुलगा? मला विचार करणं खूप गोष्टीचं गरजेचं आहे की मी देवाला विचारत होतो, देवा तू असं कसं काय लिहिलेलं आहेस? हे असं कसं उदाहरण आहे? हे असं कसं उदाहरण आहे? एखादा बिघडलेला मुलगा ज्याला उधळा पुत्र बोलले गेलेला आहे, त्याची ओळखच एक उधळा पुत्र म्हणून झालेली आहे, तो मुलगा बापाकडे जात आहे आणि तो बाप त्याला लगेचच कसं काय देतोय? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असा बाप कसा काय करू शकतो की इतका लाड? पण हा लाड नव्हे, एक टाईपचं प्रिकॉशन आहे, एक टाईपची त्याची काळजी घेतली गेलेली आहे. ती काळजी मी तुम्हाला पुढे सांगतो. अनुवाद याचा 21वा अध्याय. Hallelujah Jesus, hallelujah Lord, hallelujah Jesus. इकराबांधनी शरांधनमा 21वा अध्याय 17वं वचन, 18वं वचन बघा. 18वं वचन, एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापांची आज्ञा तो जुमानीत नसला आणि त्याला शासन केले तरी त्याचे ऐकत नसला, तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावच्या वडील वर्गासमोर न्यावे आणि त्यांनी गावच्या वडील वर्गाला सांगावे, हा आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे, हा आमचे ऐकत नाही, हा खादाड व मद्यपी आहे. मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे. काय केलेलं आहे बापाने? ह्याला लाड म्हणलेलं नाहीये, पण तिकडे जेव्हा एक पद्धती होती, जी पद्धत तिकडे एक रूल होता गावामध्ये की एखादा मुलगा जो बिघडलेला असेल, मद्यपी असेल, त्याला गावाच्या बाहेर काढून, कुठून? घरातून नाही, गावाच्या बाहेर काढून त्याला दगडमार करावी. मला आज कळून घ्यायचं आहे की देव माझा लाड करत आहे का? तो मला माझी प्रत्येक हट्ट जो पुरवत आहे, ते हट्ट किंवा ती माझी प्रार्थना जर तो ऐकत आहे, तर तो काय ऐकत आहे? देव आपल्याला माहिती आहे की आपल्याला हा देव आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतो, पण तुमचा देव हट्टीपणा देखील तो एंटरटेन करत असतो प्रत्येक वेळेस. तुमच्यामध्ये जो हट्टीपणा आहे, तो हट्टीपणा देखील आपल्याला आज परीक्षण करायचं आहे की माझ्यामध्ये तो हट्टीपणा आहे का? तो माझा लाड होत आहे का? का देव मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तो माझी काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे? माझ्यामध्ये आज ती जाणीव आहे का? माझ्यामध्ये ती जाणीव आहे का? माझा बाप जर कुठली गोष्ट माझ्यासाठी ऐकत आहे, तर एकदम लगेचच कशी काय ऐकलेली आहे? आणि मला हे कळलं पाहिजे की मी आता पुढचं पाऊल कुठलं घेतलं पाहिजे. देव प्रार्थना ऐकतो. आमेन.
मग तुमची प्रार्थना ऐकली गेलेली आहे का? मग तुम्ही प्रार्थना ऐकली गेलेली आहे हा विश्वास आहे, तर तुम्ही देवासंगती आहात का तुम्ही गावाच्या बाहेर गेलेले आहात? आज तुम्ही कुठे आहात? तुमची प्रत्येक प्रार्थना जर ऐकली गेलेली आहे तर या पुत्रासारखं तुम्हाला बाहेर काढण्यात जावं का तुम्ही देवाच्या संगती असावं? मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेलेला आहे आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकलेली आहे. आपल्या जेव्हा प्रार्थना ऐकल्या जातात तेव्हा आपण काय करतो? बाहेर निघून जातो. देवा तुझे धन्यवाद, तुझे उपकार मानतो, आता आमचं काम झालेलं आहे, टाटा बाय बाय, असंच काहीतरी करतो ना आपण. हा, त्या दिवशी आम्ही देवाचे धन्यवाद मानलेले आहेत. आम्हाला आज काय आमच्या नवीन प्रार्थना आहेत, देव ऐकेल, आम्ही तेव्हा पण धन्यवादच देऊ. पण आता आमचं काम झालेलं आहे, आम्ही चाललो आमच्या मौज करायला. आम्हाला ती आता जाणीवच राहिली नाही. किती आम्ही कष्ट करून, किती प्रार्थना करून एखादी गोष्ट देवाकडून मागितली होती, देवाने ती आपल्याला विश्वासाने दिली आणि आपण आता त्याची उधळण करायला गावाबाहेर चाललेलो आहोत. आपण ते संकट, तो त्रास आपल्याला तो लक्षातच राहत नाही, त्या आपण काढलेले अश्रू आपल्याला लक्षात राहत नाही, जो झालेला त्रासच लक्षात राहत नाही. पण आपल्यावरती सैतान इतका प्रभावी झालेला आहे की आता तुम्हाला गावापासून, देवापासून, बापापासून दूर घेऊन चाललेला आहे. मला आंधळेपण आलेलं आहे. त्याच्या बापाने त्याला थांबवलेलं नाही, कारण तीच इच्छा, ती शक्ती ती तुमच्यामध्ये दिलेली आहे. त्या इच्छा शक्तीचा वापर देवाला करू द्या, ना तर सैतानाला. तुमच्या इच्छा शक्तीचा वापर देवाला करू द्या, सैतानाला नव्हे. सैतानाचा पगडा आपल्यावरती बसू देऊ नका. मी आज तुम्हाला अधिकाराने हे सांगत आहे की करू नका करा, कारण माझ्यावरती देवाचा अभिषेक आलेला आहे की तुमच्यावरती ती सांगण्यासाठी ते वचन की तुम्ही आता या गोष्टींची जाणीव ठेवा. या गोष्टींची जाणीव ठेवा. मी तुझी प्रार्थना ऐकली होती, पण तू आज कुठे आहेस? तू गावाबाहेर गेलेला आहेस का माझ्या संगती थांबलेला आहेस? कोणी माटा मागितला? धाकट्या पुत्राने. बाहेर कोण गेलेला आहे? धाकटा मुलगा. माझी जबाबदारी मला समजली पाहिजे. आमेन. मी जर माझी प्रार्थना ऐकली गेलेली म्हणतो आहे तर माझी जबाबदारी मला कळली पाहिजे. सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकलेली आहे. आपण कुठल्या दुरात्म्यांपासून प्रभावी झालेलो आहोत? कुठले सैतानी आत्मे आपल्यामध्ये काम करत आहेत? कुठले असे विचार आहेत जे सैतानापासून आहेत की मला माझ्या बापापासून आता दूर घेऊन चाललेले आहेत? बापाने तर त्याला वाटा दिला ना. वाटा दिला तर मग देवा त्या बापाला सांगते त्यांनी थांबायला हवं होतं, पण तो गेलेला आहे. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली. पहिले तर हे आपल्याला जे सैतानी आत्मे आहेत, हे जे दृष्टात्मा आहेत, यांची तरी कुठेतरी आपल्याला आता ओळख पाहिजे. देवाच्या या दानांमधलं एक विशेष दान म्हणजे आत्मे ओळखणं. आपण अशा जगामध्ये जगत आहोत की आपल्या मिनिटाला आपल्याला आत्मे ओळखण्याची गरज आहे. आणि हे आत्मे इतके आता प्रभावीपणे काम करत आहेत आणि आपण इतकं निर्लज्जपणे, दुर्लक्षपणे, मूर्खपणाने इतकं आपण जगत आहोत की आता आम्हाला आत्म्यांची ओळख तर नाही राहिलेली, तर पवित्र आत्म्याची देखील आपल्याला ओळख नाही राहिलेली आहे. मला मिनिटाला, दिवसाला आम्हाला आत्मे ओळखण्याची गरज आहे. आणि येशू ख्रिस्त आत्मे ओळखण्यामध्ये तत्पर होता.
त्याने वेळोवेळी आत्मे ओळखलेले आहेत. स्वतःच्या शिष्य कुठल्या आत्म्यामध्ये चाललेले आहेत हे देखील तो त्यांच्यामध्ये पाहत होता आणि त्यांना तो धमकावत होता, त्यांना तो शिस्त लावत होता. मला माझ्या जीवनावरती कुठल्या आत्म्याचा प्रभाव आहे हे मला कळलं पाहिजे. मी कुठल्या आत्म्यामध्ये निर्णय घेत आहे. आणि जेव्हा तुम्ही दुर्लक्षपणे सैतानाच्या प्रभावामध्ये, जगाच्या प्रभावामध्ये जाता, तेव्हा मी तुम्हाला 100% सांगतो की तुमची वाट लागणार आहे. आणि तुमचं जगच नाही, जगातले लोकच नाही, हा निसर्ग देखील तुमची वाट लावण्यासाठी तयार असतो. कारण वचन म्हणतं, धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला. पुढचं वचन, त्या देशात मोठा दुष्काळ पडला. हे जे सैतानी आत्मे आहेत त्या या निसर्गाला देखील मॅनिप्युलेट करतात, प्रभावी करतात, की ते आता तुमचे इतके मागे लागतात की आता तुमचे खाण्यापिण्याचे वांदे होतात. माझे खिसे भरलेले होते पण माझ्या खिशातला पैसा संपलेला आहे, बँक बॅलन्स संपलेला आहे आणि आता दुष्काळ देखील पडलेला आहे. कोविडचे दिवस किती जणांना आठवतात? लोकांची वाट लागली होती की नव्हती? लोक अशा परिस्थितीमधून गेले होते की त्यांना आजचं जेवण मिळेल की नाही हे माहिती नव्हतं. पण आपल्याला देवाने कधीच असं जगू दिलं नाही. आमेन. त्या दिवसाची देखील आपण आठवण केली पाहिजे की माझी देवाने त्यावेळेस देखील काळजी घेतलेली आहे. जग खूप प्रभावी झालं होतं, हा निसर्ग प्रभावी झाला होता. या वाऱ्यामध्ये, या हवेमध्ये एक प्रकारचा व्हायरस पसरलेला होता, पण त्या हवेपासून देखील आपलं रक्षण केलेलं आहे याची देखील आपल्याला आठवण आता राहिलेली नाहीये. आपण श्वास घ्यायला घाबरत होतो, आपण मास्क घालून सगळीकडे फिरत होतो, याची देखील आपल्याला आठवण राहिलेली नाहीये. तो निसर्ग देखील तो तुमच्या विरुद्ध काम करत होता, पण देवाने त्यावेळेस देखील तुमची काळजी घेतलेली आहे. आमेन. त्या देशामध्ये मोठा दुष्काळ पडू लागला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. अडचण आलेली आहे. आता कुठेतरी सर्व गोष्टी मिळून आता एका माणसाची जी परिस्थिती आहे ते एका थराला, एका जमीनदोस्त करण्याच्या पाठीमागे लागलेली आहे. किंवा त्या माणसाला इतका त्या माणसाचा नाश व्हावा अशी परिस्थिती बिकट झालेली आहे. त्या परिस्थितीमध्ये आता तो यायला लागलेला आहे. आपण सर्व या परिस्थितीमधून जातो. मानसिकरित्या, आर्थिकरित्या, सामाजिकरित्या सर्व गोष्टी मिळून अशा प्रभावी करतात की मला आता नकोसं वाटायला लागतं, हे जीवन मला नकोसं वाटायला लागतं. अशा परिस्थितीमधून आपण सर्व गेलेलो आहोत. आणि मी तुम्हाला हेच सांगतो, या गोष्टी मागे सैतान आहे, जो एक दुरात्मा आहे, जो तुम्हाला जगणं नकोसं करतो. या गोष्टीच्या मागे तो दुरात्मा आहे, तो सैतानी आत्मा आहे, जो तुम्हाला जगणं, मला आता सुसाइडल थॉट्स यायला लागलेत, मला आता आत्महत्या करूशी वाटते, आता मला बास झालं, मला नको एवढा त्रास, माझा कुठेच मान राहिलेला नाहीये, माझ्या खिशात पैसे राहिलेले नाहीयेत, माझे खाण्याचे वांदे झालेले आहेत, मला विचारणार कोणी राहिलेले नाहीये. अशी परिस्थिती सर्वांवरती येते. पण या परिस्थितीमध्ये देखील आपली परमेश्वर कुठेतरी आठवण करत आहे. आपली परमेश्वर कुठेतरी आठवण करत आहे. जी तुमची झालेली अडचण आहे त्या अडचणीला मी स्वतः जबाबदार असतो. माझ्या अडचणीसाठी मी स्वतः जबाबदार असतो. मला हे समजलं पाहिजे, जर माझी अडचण आहे, देव मला देवापाशी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे का सैतान मला पूर्णपणे निस्तनाभूत नाश करण्याचा प्रयत्न करत आहे, ह्याची तरी आपल्याला विचार करण्याची आज गरज आहे. आपण ह्याच गोष्टी कुठेतरी विसरून गेलेलो आहोत
की चाललंय तसं चाललंय, रोजच्या दिवसाला आपण जगत आहोत, की मला हेच कळत नाही, आता सैतानाची इच्छा मला कळत नाही आणि देवाची इच्छा देखील मला कळत नाही. मी इतके माझे निर्णय क्षमता माझी इफेक्ट झालेली आहे की माझ्या निर्णयांवरती सैतानाचा आता जास्त प्रभाव पडायला लागलेला आहे. त्याने तो निर्णय जेव्हा घेतला, त्या निर्णयाला देव देखील त्या पापाने देखील अडवलेलं नाहीये. तसंच आजची देखील परिस्थिती आहे. तुमच्या निर्णयांना जेव्हा तुम्ही काहीतरी ठरवता, जे तुम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला देव देखील अडवा येत नाही. आणि हेच त्या एदेन बागेत देखील झालेलं. त्या आदामाला देव थांबवू शकला असता, हवेला देव थांबवू शकला असता, पण तुमची इच्छाशक्ती आज तुम्हाला पाहायची आहे की इच्छाशक्ती तुमच्यासाठी काम करत आहे की इच्छाशक्ती तुमच्या विरुद्ध काम करत आहे. आणि तुमची इच्छाशक्ती तुमच्या विरुद्ध जर काम करत आहे, तर मला हे कळणं गरजेचं आहे की तिकडे तो सैतान आता मला बांधून ठेवण्याचा, माझा पूर्णपणे नाश करण्याचा आता तो प्रयत्न करत आहे. त्याने आपले सर्व विकून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. अडचण पडू लागलेली आहे, पण अजून पण मला माझ्या बापाची आठवण आलेली नाहीये. अजून पण मला माझ्या देवाचे उपकार आठवत नाहीयेत. अजून पण माझे जे देवाने ऐकलेल्या प्रार्थना आहेत, देवाने माझी परिस्थिती बदलली होती, त्याची आठवण मला राहिलेली नाहीये. त्याला अजून पण तो इतका आंधळा झालेला आहे की त्याला अडचण पडू लागल्यानंतर पण तो एका माणसाला, कुठल्या माणसाला, तिकडच्या एका जगातल्या माणसाला तो चिकटून राहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे? चिकटून राहिलेला आहे. आपण अशा माणसांना चिकटून राहतो की ज्यांना आपली कदरच राहिलेली नाही. ते तुमचा पुरेपूर तुम्हाला इतकं वापरून घेत आहे, पण तरी पण आपण त्यांना चिकटून राहत आहोत. मला कळत नाहीये की मी काय एवढं प्रभावी झालो आहे त्या मित्रांबरोबर, त्या अधिकाऱ्यांबरोबर, त्या माणसांबरोबर, त्या संगतींबरोबर. असं काम एवढं चिकटून बिलकुल राहायला लागले की मला कळत नाहीये, तो मला काही पुरवत नाहीये, माझी काळजी घेत नाहीये, तो मला खायला अन्न देखील देत नाहीये. अशा माणसाबरोबर मी चिकटून राहायला लागलेलो आहे. मला कळतं की माझ्या खिशातले पैसे चाललेले आहेत. मला कळत आहे की मला त्रास होत आहे. तो माणूस मला इतका त्रास देत आहे. तो आहे जगिक माणूस, तो आहे सैतानी माणूस, जो सैतानापासूनचा आहे. त्या माणसाला मी इतकं बिलगून राहिलेलो आहे. काय मी एवढा आंधळा बनून राहिलेलो आहे का? त्या माणसाने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. काय परिस्थिती आहे, की घाणेरडी परिस्थिती आहे. इतका मालमत्ता असलेला एखादा मुलगा बापाला सोडून चालला आहे एका सैतानी माणसाकडे, ज्याने त्याला इतकं प्रभावी केलेलं आहे. तो त्याला बिलगून राहिलेला आहे. त्याचं होतं नव्हतं सगळं केलेलं असताना देखील तो त्याला राहायला जागा देत नाहीये. तो त्याला उलट डुकरांची काळजी घेण्यासाठी पाठवत आहे. आणि आता पुढचं वचन जे आहे ते खूप इतकं महत्वाचं आहे आणि तुम्हाला ह्याची जाणीव आज घडली पाहिजे की मला इच्छा काय होत आहे. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारवास पाठविले. तेव्हा डुकरे खात असताना, डुकरे खात असत त्यातला शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. काय लिहिलं आहे? फार इच्छा होई. काय इच्छा होई? डुकरांचं अन्न, डुकरांच्या शेंगा खाण्याची माझी आता इच्छा व्हायला लागली. मी आता इतका पडलेलो आहे, मी इतका घाणेरडा झालेलो आहे, माझी इच्छा देखील आता घाणेरडी झालेली आहे. मी खूप घाणेरडा झालेलो आहे. मी खूप घाणेरडा झालेलो आहे की मला आता माझी इच्छा त्या डुकरांचं अन्न खाण्याची झालेली आहे. मी आता डुकरासारखं वागत आहे.
मी डुकरासारखं घाण राहत आहे, मला आता नकोसं वाटत आहे, ते चांगलं वागणं चांगलं जगणं मला नको आहे, मला आता इच्छा होत आहे एक डुकरांचं अन्न खायची, डुकरांचं जीवन जगायची. काय परिस्थिती आहे? तुम्हाला तो मनुष्य आठवत आहे का की जो कबरांमध्ये होता, त्याला कबरांमध्ये राहणारा तो भूतग्रस्त, त्याच्यामधून भूते काढली आणि त्यांना डुकरांमध्ये जाण्याची आज्ञा येशू ख्रिस्ताने दिली. त्या डुकरांची परिस्थिती काय झाली होती? ते दरीमध्ये जाऊन कोसळले होते. आज तीच परिस्थिती, आज त्याच परिस्थितीमध्ये हा धाकटा मुलगा, बिघडलेला मुलगा, उधळलेला मुलगा आज डुकरांच्या बरोबर इच्छा होत आहे की आज मला जो पक्वान खात होता त्याला आज माझी इच्छा किती घाणेरडी झालेली आहे की विचार करवत नाही. आज मला विचार करवत नाही की मी आज डुकरांचं जेवण आणि डुकरं ज्या त्याच्या ताटात तोंड घालत आहेत त्यांच्याबरोबर मी आज जेवत आहे का? माझी संगती मला लक्षात येत नाहीये का? माझी संगती मला लक्षात येत नाहीये का? इतका अंधाळा झालोय का मी? तरी पण बाप त्याला विसरलेला नाही, तरी पण बाप त्याला विसरलेला नाहीये. आणि बापाने जेव्हा त्याला घालवलं तेव्हा बापाने त्याची काळजी घेतली, त्याच्या संगती भांडलेला नाहीये. बापाने त्याची काळजी काय घेतली? कारण रूल हा होता की त्याला तो जर भांडला असता तर त्याला दगड मारून त्याची हत्या करण्यात आली असती, त्याला मारले गेलं असतं. बापाचं मन अडकलं होतं. बाप अशा परिस्थितीमध्ये अडकला होता की मला आता त्यालाकडे चॉईस राहिली नव्हती की आता ह्याला जाऊ द्यावं. त्याने भांडण देखील केलेलं नाही, त्याला रोखलं नाही, त्याला टोकलेलं नाही. तू असं कसं काय विचारतोस, असं कसं काय मागतोस, असं त्यांनी बोललेला नाही. त्यांनी त्याला मला वाईट वाटत आहे असं देखील बोललेलं नाही. त्यांनी एक ती जागा ठेवलेली, अजून पण ती जागा ठेवलेली आहे की एक दिवस याला जाणीव होईल. कारण जेव्हा बापाला माहिती असतं, जेव्हा बाप आत्मिक असतो, त्या बापाला माहिती असतं की ह्या लेकराचं, या मुलाचं प्रॉब्लेम जो आहे तो शारीरिक नाहीये, तर त्या मुलाचा प्रॉब्लेम आत्मिक आहे. आणि त्या बापाला कळालं होतं की या मुलाचा प्रॉब्लेम आत्मिक आहे, त्या मुलाचा प्रॉब्लेम शारीरिक नाही, त्याची संगती नाही. आता त्याचे प्रॉब्लेम जो होता तो आत्मिक होता. म्हणून आपल्याला आपल्या लेकरांची जर काळजी घ्यायची आहे तर माझ्यामध्ये पहिले ते कुठल्या आत्म्यामध्ये चालत आहेत हे मला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. नाहीतर माझ्या लेकरांची जी झीज होईल या जगामध्ये राहून ते तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहताल. तुम्ही त्यांना कधीच यशस्वी, सक्सेसफुल पाहणार नाही. तुम्ही त्यांना नेहमी अडखळलेले, पडलेले, डिप्रेशन मध्ये नेहमीच पाहताल. तुम्ही त्यांना सर्व काही पुरवताल पण त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही कधीच त्यांना हसलेलं, खुश राहिलेलं कधीच पाहणार नाही. कारण जेव्हा तुम्हाला आत्मे ओळखायचे होते, जेव्हा तुम्हाला प्रभाव समजायचा होता तेव्हा तुम्ही प्रभाव समजलेला नाही. जेव्हा त्याला शिस्त लावायची होती त्याला शिस्त लावली नाही, पण तुम्ही त्याचा आत्म्यामध्ये कार्य केले नाही, त्याच्यासाठी प्रार्थना केली नाही. त्याला फार इच्छा होई, त्याला कोणी काही देत नसे. आता पुढचं वचन काहीतरी आपल्याला सांगत आहे. आपलं पुढचं वचन जे आहे, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. आपल्याला जाणीव होते, पण किती उशिरा जाणीव होते. किती उशीर लागलेला या माणसाला, या मुलाला. टायमिंग खूप महत्वाचा आहे. आत्मिक जगामध्ये टाइम खूप महत्वाचा आहे. जेव्हा त्याला वाण पडू लागली होती, जेव्हा त्याला अडचण पडू लागली होती, तेव्हा देखील त्याला रिअलायझेशन आलं नव्हतं. तेव्हा देखील त्याच्यामध्ये ती भावना आली नव्हती की
माझ्या बापाची अजून मला आठवण आली नव्हती, माझ्या बापांच्या मोलकऱ्यांची मला आठवण आली नव्हती, माझा राहणीमानाची मला आठवण आली नव्हती. मला आठवण कोणाची येत होती? मला इच्छा कसली होत होती? डुकरांचं जेवण खाण्याची, डुकरांचं जीवन जगण्याची. तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरी कितीतरी मोलकऱ्या, आज भाकरीची रेलचेल आहे. डुकरांची परिस्थिती काय होती? मोलकऱ्यांची परिस्थिती काय आहे? आज देवासाठी जर तुम्ही काम करताल तर तुमच्या घरांमध्ये कुठल्याच गोष्टींची वाण पडणार नाही. देवासाठी जेव्हा तुम्ही देवाबरोबर, देवाचे मुलं म्हणून चला नाही, चला तुमची भावना वेगळी असेल, मी देवाचं काम करी आहे तर काम करेल म्हणून तुम्ही जरी देखील राहिलात तर तुमच्या घरात देखील रेलचेल असणार आहे. कसली रेलचेल? आशीर्वादांची रेलचेल. त्या मोलकऱ्यांनी बापाला सोडलेलं नाहीये, पण मुलगा सोडून गेलेला आहे. तो शुद्धीवर येऊन म्हणाला, मोलकऱ्यांची भाकरीची रेलचेल आहे, मी तर येथे भुकेने मरतो आहे. आणि तो आता विचार करू लागलेला आहे. विचार आपल्या जीवनांमध्ये, आपल्या रोजच्या दिवसांमध्ये आपण 50 ते 70 हजार आपण विचार करतो. किती विचार करतो? 50 ते 70 हजार. आणि त्याच्यातले विचार जे रिपीट असतात, त्याच जे विचार असतात ते तर 50,000 तेच आणि रिपीटेटिव्ह विचार असतात. पण एक विचार तो विसरून गेला होता, एक भावना, एक आठवण ते विसरून गेला होता की माझा बाप, माझे मोलकरी, माझा भाऊ, माझे बंधू तिकडे जे आहेत त्यांना तो पूर्णपणे विसरून गेला. आता त्यांना त्याची आठवण यायला लागलेली आहे. त्याच्या बापाने मग तो उठून 18वं वचन, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणे, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. काय विचार केलं त्यांनी? विचार करा. आता तो विचार करायला लागलेला आहे, आता तो मनन करायला लागलाय, आता तो कुठेतरी सेन्सस मध्ये यायला लागलाय, आता तो डुकरांमधून बाहेर यायला लागलाय, आता कुठेतरी तो आता विचार करायला लागलाय. जनावर विचार करतात का? विचाराची शक्ती कोणाला दिलेली आहे? आता तो विचार करायला लागलेला आहे. तो विचार काय करायला लागलेला आहे की मी जाऊन असं बोलेल, असं करेल, असं सांगेल, मी गळ्यात पडेल, पाया पडून मी बापाला सांगेल की मला आता मोलकऱ्यांसारखं ठेवा. विचार करायला लागलेला आहे. विचार काय करायला लागलेला आहे आणि तो पुढे काय करणार आहे? आपण बऱ्याच वेळा आपण नुसतं म्हणतो, मी आता आहे ना, थोड्या दिवसांनी मी आता प्रार्थनेला लागेल, थोड्या दिवसांनी मी आता उपास करायला लागेल, त्यावेळेस ना मी देवाला असं सांगेल, मी अशी प्रार्थना करेल. पण आता तसंच कुठेतरी हा मुलगा करतोय. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की आता तुम्ही विचार करायला लागला आहे. ऍटलिस्ट तुम्ही विचार करताय की आता मी प्रार्थनेला लागेल, देवाच्या सहवासामध्ये राहील, देवाला बिलगून राहील, मी माणसांना चिटकून नाही राहणार, मी देवाला चिटकून राहील. हा तुम्ही नुसता आता विचार करायला लागलेला आहात. तुम्ही विचार करायला लागलेले आहात. मी जाऊन त्या बापाला सांगेल, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. चांगली भावना आहे, चांगली भावना आलेली आहे की ऍटलिस्ट मी जाईल आणि देवाकडे, माझ्या बापाकडे मी माफी मागेल, त्याला क्षमा मागेल. आणि त्याला एक विश्वास आहे, आणि हाच विश्वास त्या बापाला जेव्हा त्यांनी वाटा मागितला होता, हा विश्वास तेव्हा त्याला तोडायचा नव्हता की त्याला ठाऊक होतं हा मुलगा माझ्याकडे परत येणार. हा विश्वासच त्याला तोडायचा नव्हता त्या मुलाचा, की हे जे आठवण आहे ही आठवण त्याला कधीतरी होणार याची जाणीव त्या बापाला माहिती होतं की याला ही जाणीव होणार. ही जाणीव त्याने थांबवली नाही. जर त्यावेळेस त्याने तिकडे त्याला थांबवलं असतं, त्याला मारलं असतं, त्याच्याबरोबर भांडण केलं असतं, तर ही भावना परत जाण्याची त्या मुलामध्ये आली नसती.
त्या मुलामध्ये ही भावना आली नसते की माझ्या बापाकडे मी जावं आणि असं बोलावे, अशी क्षमा मागावी, ही भावना त्या लेकरामध्ये आली नसती. आमेन. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही, मला मुलक्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला आणि तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. आणि मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. विचार करणे वेगळी गोष्ट आहे आणि विचारानुसार कार्य करणे हे खूप महत्वाचं आहे. त्याने जसं विचार केला की मी प्रार्थना करेल, जसे मी बोलेल तसंच त्याने येऊन त्या बापाला बोललेला आहे. तुम्ही नुसतं मनांमध्ये विचार करून म्हणा नका की मी प्रार्थना करेल, मी प्रार्थना करतोय. नाही तर तुम्हाला आता कृत्यांमध्ये तुमच्या मुखाने तुम्हाला बापाला येऊन सांगायचं आहे की बापा, मी तुझ्या विरुद्ध पाप केलं आहे, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं आहे, मला क्षमा कर. ही मला निर्णय क्षमता, माझं पाऊल उचलण्याची मला गरज आहे. मी नुसतं विचार करत नाही मला माहिती आहे मी पाप केले, मला माहिती आहे आणि मी कधीतरी जाऊन क्षमा मागेल, मला माहिती आहे माझ्या मनात आहे ते कुठेतरी मी ठेवलंय की मी कधीतरी जाऊन मी देवाकडे क्षमा मागेल. नाही, जे तुम्ही मनामध्ये बोलत आहात ती हीच वेळ असते की आता तुम्हाला जाणीव झालेली आहे आणि आता तुम्हाला पाऊल उचलायचं आहे की आता मी बापाकडे चाललेलो आहे आणि बापाला मी हे सांगेल आणि मी बापावरती एवढा विश्वास ठेवतो की तो मला क्षमा करेल, तो मला एक्सेप्ट करेल. कळवळा येऊन त्या बापाने त्याला गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतले आणि तो म्हणाला, मी तुमच्या विरुद्ध पाप केले. पण बापाने आपल्या दासांना, कोणाला, या उधळ्या पुत्राला कोणाची आठवण येत होती? मोलकऱ्यांची. आणि बापाने कोणाला सांगितलं आहे? मोलकरांनाच सांगितलं की जा. मुलाला आठवण कोणाची येत होती? मोलकऱ्यांची. पण तुमची लायकी काय आहे? औकात, माझी औकात. आपण लय भारी बोलतो आहे, तुम्हारी औकात काय आहे, तुमची लायकी काय? तुमची लायकी जर कोणाला सांगायची असेल तर एवढंच म्हणायचं की माझी लायकी माझा बाप आहे, माझी लायकी माझा स्वर्गीय पिता आहे, माझी लायकी ते मोलकरी नाही तर माझी लायकी तो माझा स्वर्गीय पिता आहे. माझी लायकी कोणाला तरी सांगा आज की माझी लायकी माझा स्वर्गीय पिता आहे. मुलगा त्या बाबाला म्हणाला आणि त्याने पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम असा झगा आणून याला घाला. आमेन. उत्तम असा झगा आणून त्याने काही बघितलं नाही, त्याला किती घाण लागलेली आहे, तो काय बोलत आहे यावरती त्यांनी लक्ष देऊन, कारण देवासाठी बापासाठी देखील हे महत्वाचं होतं की तो काय बोलतोय. असं समजू नका की त्याने खूप ऐकून घेतलं आणि लगेच त्याच्यावरती जागा टाकलेला आहे. बापाने ऐकलेला आहे तो काय बोलतो आहे, कारण पश्चाताप होणं देखील गरजेचं आहे. जर मुलाने पश्चाताप केला नसता आणि पश्चातापाचे बोल त्याने केले नसते तर बापाने जे जागा घातला तो जागा घातला नसता, हे मला चांगलं माहिती आहे. बापाने त्याला जागा नसता घातला, त्याची प्रार्थना काय होती? मोलकऱ्यांबरोबर ठेव, जायला मोलकऱ्यांबरोबर ठेवा. मिळालं, प्रार्थनेचं उत्तर मिळालं ना, मिळालं. वाटा मागितला होता, आज तू पुन्हा वाटा मागतोयस कोणाबरोबर? मोलकऱ्यांबरोबर जा. पण चेंज कुठे होतो? जेव्हा मी पश्चाताप करतो, जेव्हा मी जाणीवपूर्वक पश्चाताप करतो, जेव्हा मी माझ्या केलेल्या पापांची कबुली करतो, तेव्हा माझी ओळख बदलली जाते.
माझी ओळख बदलली जाते. आणि या बापाने मोलकर यांना लगेच आज्ञा केलेली आहे, जा उत्तम असा झगा आणून याला घाला. जेव्हा झगा म्हणलं जातं ना, झगा जिकडे जिकडे वचन आलेलं आहे तिकडे तिकडे एक आत्मिकरित्या खूप मोठा बदल होत आलेला आहे. आदाम आणि हवेने पाप केलं, त्यांच्यासाठी देवाने काय कापलं? एक अर्पण केलं आणि त्याचे कपडे बनवून काय झालेलं आहे? त्यांना कपडे घातलेले आहेत. जेव्हा योसेफाची ओळख चेंज होणार होती त्याला देखील झगा घालण्यात आला होता. त्याच्या बापाने कधी सांगितलं होतं त्याला झगा कधी बनवून दिला होता? जेव्हा तो लहान होता तेव्हा. पण त्याची ओळख कधी बनली? तुम्ही आत्मिकरित्या या गोष्टींचा जेव्हा विचार कराल तेव्हा, जेव्हा तुम्ही पश्चाताप करता तेव्हा तुम्ही एका उच्च पदावरती तुम्ही डायरेक्ट ठेवले जाता. म्हणून पश्चाताप करणं गरजेचं आहे. मी या 3 ते 4 गोष्टी ज्या तुम्हाला सांगत आहे या आत्मिकरित्या खूप महत्वाच्या आहेत. मला उधळ्या पुत्राबद्दल सांगणं गरजेचं आहे. कसा चेंज आणि कसं आपण आत्मिकरित्या बदलले जात आहोत आणि आत्मिकरित्या आपली कशी ओळख होत आहे हे कळणं गरजेचं आहे. हे खूप गरजेचं आहे. माझ्यासाठी तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की माझी अजून पण ओळख बदलली गेलेली आहे की नाही. माझ्यासारखा मुलगा आज पालक म्हणून इथे तुमच्या समोर उभा आहे, हे माझ्यासाठी एक शारीरिकरित्या मानसिकरित्या हे माझ्यासाठी शक्य नव्हतं. हे देवाने माझ्या जीवनामधून आता त्याने सुरुवात केलेली आहे. तो माझी ओळख बनवत आहे. त्यांनी माझी ओळख माझ्या आईच्या उदरात असतानाच घडवली होती, पण तो आता त्याच्या मार्गावर घेऊन चाललेला आहे. या जगामध्ये आता माझी ओळख होत आहे. माझी ओळख तो आता निर्माण करत आहे. मी जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा माझी ओळख बदलते. तुम्ही असा विचार करू नका की मी असा होतो तसा होतो, मी घाणेरडा होतो, मी घाणेरड्या संगतीमध्ये होतो त्यामुळे माझा बाप मला एक्सेप्ट करणार नाही. तर मला ही गरज आहे की मी जेव्हा पश्चाताप करेल तर मी बापाचा मुलगाच राहतो. मी बापाचा मोलकरी होत नाही, तर मी बापाचा मुलगाच राहतो. मी बापाचा मोलकरी होत नाही. आमेन. बापाने दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून त्याला झगा घाला, याच्या हातात अंगठी घाला, पायात जोडा घाला. त्याने काय दिलेलं आहे? अंगठी आणि जोडा दिलेला आहे. जेव्हा तुमची ओळख देखील चेंज होते, जेव्हा तुम्ही पुनर्स्थापन तुमची होते, जेव्हा तुम्ही रिस्टोर होता तेव्हा देव तुम्ही होता त्याच्यासारखंच तो तुम्हाला परत त्या पदावरती नेऊन ठेवतो. आणि त्याच्यासाठी देखील तो तुमच्यासाठी साईन आणि या जगासाठी एक साईन देतो. काय साईन देतो? अंगठी घातलेली आहे. हा माझा पुत्र होता, हा अजूनही माझा पुत्रच आहे. त्याने त्याला अंगठी घातलेली आहे. काय घातलेले? झगा तर घातलेलाच आहे. यू आर कवर्ड, ऑल युअर सिन्स आर कवर्ड. तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे. पण आता माझी ओळख, माझं नाव त्या अंगठीवरती आहे, तुझं नाव त्या अंगठीवरती आहे. कोणी तुला विचारलं तर काय दाखवायचं? अंगठी. आणि हे अंगठी त्या पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. ते पवित्र आत्म्याची साईन जी आहे, तो पवित्र आत्मा क्षणांमध्ये माझ्यामध्ये येतो जेव्हा मी पश्चाताप करतो. हातात अंगठी घाला आणि पायात जोडा घाला आणि पुष्ट पशु आणून कापा. त्याच्यासाठी अर्पण देखील झालेलं आहे. तुमच्या सर्व पापांची क्षमा कुठे झालेली आहे? त्या वधस्तंभावरती, त्या येशू ख्रिस्तावरती. आणि हेच कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टीमधून आपल्याला देव काहीतरी शिकवत आहे. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग त्याचा वडील मुलगा
आणि याच गोष्टींबद्दल मी जे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं, किरकिरा मुलगा आता आलेला आहे. हा तर बापा बरोबर होता ना, बापाची सर्व ओळख होती ना त्याला. बाप काय विचार करतो, बापाला काय आवडतं, बापाला काय नाही आवडत, माझा बाप कसा आहे, हे सर्व बापाला या मुलाला ठाऊक होतं ना. त्याचा वडील मुलगा शेतात होता, म्हणजे हा जो मुलगा आहे तो आपण कुठेतरी आहोत. आपण मंडळी म्हणून जी आपण थोरले झालेलो आहोत, जे स्वतःला विश्वास म्हणवतो, ते आपण देवाचं कामामध्ये बिझी झालेलो आहोत. पण आता देवाचं काम करून आलेलो आहोत आणि देवाच्या मंदिरामध्ये जेव्हा जाऊन बघतो तेव्हा पापी लोक मंदिरामध्ये येऊन बसलेले आहेत आणि ते आता मला अडचण व्हायला लागली आहे. पापी लोक, घाणेरडे लोक कसे काय मंदिरात येऊन बसायला लागलेले आहेत, कसे काय चर्च मध्ये यायला लागलेले आहेत, कसं काय माझ्या शेजारी कोण बसायला लागले, तो किती पापी मुलगा आहे. त्याचा वडील मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला. त्याचा वडील मुलगा कुठं होता? शेतामध्ये, म्हणजे तो काहीतरी काम करत होता. तो बापाचंच काम करत होता. काय काम करत होता? शेतात काम करत होता. शेत कसलं आहे? जेव्हा आपण शेत म्हटलं जातं तेव्हा आपण सुवार्थेचं काम किंवा पीक असल्याचं पीक काढण्याचं काम केलं जातं. म्हणजे तो देवाचंच काहीतरी काम करत होता, चांगलं काम करत होता. आमेन. तो चांगलं काम करत होता. तो देवाचं काम करून घरी येत आहे. कोणाच्या घरी येत आहे? बापाच्या घरी येत आहे. तेव्हा त्याने गायन वादन नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलवून विचारले, हे काय चाललेले आहे? कोणाच्या घरी चाललाय तो? स्वतःच्याच घरी. स्वतःच्याच घरी चाललाय ना. आवाज कुठून येतो आहे? स्वतःच्याच घरातून. मला कसं कळत नाही की माझ्याच घरात मी चाललेलो आहे, माझ्याच घरातून आवाज येत आहे, तर माझं काम काय आहे? मी जाऊन बघेल ना, माझं जाऊन काम बघायचं. तो कोणाला बोलवतोय? त्याने एका चाकरास बोलून विचारले, हे काय चाललंय? आपण नेहमी 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 एका चुकीच्या व्यक्तीकडेच गेलेलो आहोत. घर कोणाचं? माझं. आवाज कोणाच्या घरातून येतोय? माझ्या घरातून. नाचण गाणं कुठे चाललेलं आहे? माझ्या घरातून. विचारतोय कोणाला? माझी ओळख काय? मी मुलगा आहे. कोणाला विचारायला पाहिलं होतं त्यांनी? बापाला जाऊन विचारायला पाहिलं होतं, किंवा मी स्वतः जाऊन पाहिलं, हे काय चाललंय बाबा, हे काय चाललेलं आहे? एवढंच विचार त्यांनी नेहमी, म्हणजे त्याची सवय जी होती, तो चुकीच्या लोकांबद्दल बरोबर बोलण्याचं त्याची सवय होती. आणि हीच कुठेतरी सवय माझी तुमची आहे. हीच कुठेतरी सवय जी माझ्या आणि बापाच्या मध्ये आणलेली आहे. उधळा पुत्राची वाट बघत कोण होतं? काम कोणाचं होतं? बापा बरोबर जाऊन थांबायचं काम कोणाचं होतं? थोरल्याचं. आम्हाला खूप वाटतं आम्ही खूप काम करतोय, आम्ही चर्चला जात आहोत, आम्ही खूप देत आहोत, आम्ही मंडळांची सेवा करत आहोत, पण माझ्या बापाची प्रीती अजून माझ्यामध्ये आलेली नाहीये. माझ्या बापाची प्रीती माझ्यामध्ये अजून आलेली नाही, की मला आता प्रेम भावनाच नाहीये. माझ्या बापाबरोबर मी एक दिवस जरी जाऊन थांबलो असतो तर मला कळलं असतं की बापाचं हृदय काय आहे, की तो कोणाची वाट बघतोय. त्या बापाने दूर उभे राहून, कारण प्रथा अशी होती की गावाच्या बाहेर काढलं जातं, तो गावाच्या बाहेर गेला होता. तो गावाच्या वेशीजवळ जाऊन थांबला होता आणि त्याने दूरून पाहिलं आणि बाप त्याच्याकडे पळत गेलेला. दुरून पाहून बाप त्याच्याकडे. हे काम जर थोरल्या भावाने केलं असतं तर बापाने अजून जास्त जल्लोषामध्ये त्याचं स्वागत केलं असतं. आणि नुसतं एकाचं नाही तर दोघांचं त्यांनी जल्लोषाने स्वागत केलं असतं. म्हणून ही जाणीव मला आज झाली पाहिजे की मी थोरला माझ स्वतःचा म्हणतो, मी देवाबरोबर राहतो आहे, पण मला अजून देखील देव समजलेला नाही. देवाचं हृदय अजून देखील मला समजलेलं नाही. जो उधळ्या पुत्राबद्दल जे चाललेलं आहे त्याने बापाने स्वीकार केलेला आहे. त्याने त्याला सांगितले,
तेव्हा त्याने एका चाकरास बोलून विचारले. त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला आहे, म्हणून त्यांनी पुष्ट पशु कापले आहे. लावून टाकली यांनी आग. कोणी आग लावली? चाकराने. कारण तुम्ही गेलात चुकीच्या व्यक्तीकडं. जेव्हा तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे जाताल तेव्हा तुमचा मनस्ताप, तुम्हाला चीड येणार, तुम्हाला राग येणार, तुम्ही अस्ताव्यस्त होणार, तुमची मानसिक परिस्थिती, तुमची मानसिकता पूर्णपणे चेंज होऊन जाणार, कारण तुम्ही गेलात चुकीच्या व्यक्तीकडे. तरी ज्या चुकीच्या व्यक्तीचे इंटेन्शन्स त्याने तुम्हाला बरोबर जरी गोष्टी सांगितल्या असतील, त्याचे शब्द, त्याची कृत्ये, तेव्हा त्याचा सांगण्याचा भाव वेगळा जरी असेल, तुमच्यावरती त्याचा प्रभाव पडतो. आणि तोच प्रभाव आता कुठेतरी त्या थोरल्या मुलावरती पडलेला आहे. त्या थोरल्या मुलावरती त्याचा प्रभाव पडला आणि त्याने जाऊन बापाकडे वाद घालायला लागलेला आहे. काय केलेला आहे? वाद घालायला लागलेला. त्याने नुसतं विचारलेलं नाही, आता तो वाद घातलेला आहे. मी माझ्या बापाला जाऊन काय सांगतोय किंवा विचारतोय किंवा मी वाद घालतोय. एक तर प्रार्थना असू शकते, नाही तर तुमचा हट्टीपणा असू शकतो, नाही तर तुमचं वाद घालणं असू शकतं. मी तुझ्यासाठी एवढं केलं, तुझ्या सांगते थांबलो, हे तू माझ्यासाठी काय केलं? तुम्ही माझ्यासाठी काय केलं? आमेन. थोरला मुलगा ना, थोरला मुलाची जबाबदारी काय होती? धाकट्या मुलाचं संगोपन करायची, त्याची काळजी घ्यायची. थांबला का तो जाऊन? नाही तर नाही. तो अजून त्यांना विचारतो, तुम्ही माझ्यासाठी एक पुष्ट वासरू देखील कापलं नाही, तुम्ही तर ह्याच्यासाठी एवढं गायन वादन करताय. मला पण आता विचार करायला लागलेलो आहे. मी पण आता वाट्याचा विचार करायला लागलेलो आहे. तो वाटा घेऊन गेला, तुम्ही तर त्याचं काही नाही केलं, परत आला, त्याचं बरोबर सगळं झालं. पण तेव्हा अशी प्रथा होती की थोरल्या मुलाला दुप्पट वाटा मिळत असे. केवढा? दुप्पट वाटा जो थोरला असायचा. म्हणून याकोबाने काय केलं? काय केलंय एसाव बरोबर? की त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क त्याकडून घेतलेला. तुम्हाला कळतं का की मला ही जाणीव नाही, मी काम करतोय, मी देवाच्या मंदिरात काम करतोय, देवाचे काम करतोय, प्रार्थना करतोय, पण माझ्यामध्ये अजून ते एक्सेप्टन्स आलं नाही की जो पापी मनुष्य आहे त्यांचं मी एक्सेप्ट करावं की त्यांनी देखील पाप केलं आहे. मी देवाची जबाबदारी आता पाळली पाहिजे की त्यांच्या बरोबर आता मी संगती करून त्यांच्या बरोबर प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तो एक्सेप्टन्स राहिलेला नाहीये, म्हणून त्याची आता कुठेतरी चिडचिड झालेली आहे. तो रागावला. थोरला मुलगा रागावला. कोणाच्या ऐकण्यावरून? त्या परक्या चाकराच्या ऐकण्यावरून. कोणाचं ऐकलं त्यांनी? त्या परक्या चाकराचं ऐकलं आणि तो रागावला. काय केलं त्यांनी? रागावला. जर तो घरात आला असता, मला तर नाही वाटत त्याची मनस्थिती अशी असली असती. तो बाजूला घेऊन पण गेला कुठल्या चुकीच्या व्यक्तीकडे. तो रागावला, आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. आता बापाला देखील बाहेर यायला लागलेला आहे. बापाला बाहेर यायला कोणाची समजूत घालतोय? थोरल्या मुलाची. उधळा पुत्र आपल्या कामाला लागलेला आहे. आता तो बापा बरोबर आता एन्जॉय, त्याच्या बापाची आणि त्याची फेलोशिप आता बनलेली आहे. तो आता आतमध्ये घरामध्ये एन्जॉय करत आहे बापा बरोबर. आणि आता थोरला मुलगा बाहेर आलाय, तो तिकडे घरातच जात नाहीये. तुम्ही माझ्यासाठी काय केलं? बाप तुझ्या संगती होता, तू बापाकडून काय शिकलास? काय शिकलास तू बापाकडून? काळजी घेणं, प्रेम करणं, प्रार्थना करणं, देणं. काय शिकलास तू माझ्याकडून? जर तुम्ही तुमच्या मुलांना एवढी जरी शिकवण दिली की शिस्तीत राहा, काळजी घे, एकमेकांवरती प्रेम कर, एकमेकांची काळजी घ्या, तुम्ही एवढं जरी शिकवलं ना, तुमचं काम होतंय.
बापाने ह्या दोघांना तेच काम शिकवलं होतं, पण दोघं पण वेगवेगळ्या मार्गाने गेलेत. त्यांनी आपल्या आपल्या चॉईसेस केलेले आहेत आणि त्यांना ते अफेक्ट झालेलं आहे. एकाला तारण मिळालं आहे आणि एक आता देवाचे काम करून देखील त्या मंदिरात जात नाही किंवा घरात जात नाही. मी माझ्या हट्टीपणामध्ये आता काय बोलतोय? हालेलुया जीसस. परंतु त्याने बापाला उत्तर तेव्हा तो रागावला व आज जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला, त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा आम्ही इतके वर्षे तुमच्या बरोबर सेवा चाकरी करत आहे, तुमची एकही आज्ञा कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण त्याने तुमची संपत्ती कसबिनींबरोबर खाऊन टाकली. तो तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याला पुष्ट पशु दिले, तर त्याच्यासाठी पुष्ट पशु कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस. खूप सार्कॅस्टिक त्याने त्याला शांत बसवलेलं आहे. तू माझ्या संगती नेहमी होतास, तू माझ्याकडून काय शिकलास? मी तुला शिकवत होतो, तू शिकलास? नाही शिकलास. मी तुला प्रेम भावना शिकवली, तू आज द्वेष भावना करायला लागलेला आहेस. तू माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. आहे का आपल्याकडे आज देव? आहे का देवाची संपत्ती? आहे का देवाचा पुरेपूर असलेला आत्मा माझ्यामध्ये? माझ्या संगती देव असला, मला काही नको. मला फक्त माझा देव द्या, मला माझा फक्त पवित्र आत्मा द्या, माझा येशू ख्रिस्त द्या. आहे का ही भावना? आहे का ही भावना? कमी अजून तर डुकरांच्या मेंटॅलिटी मध्ये आहे की मला माझा वाटा द्या. मला वाटा नको, मला माझा स्वर्गीय बाप पाहिजे आहे. मला माझा सर्वात मोठा जो वाटा आहे तो माझा स्वर्गीय बाप आहे, तो माझी ओळख आहे. तू माझ्या बरोबर होतास, नेहमीच आहेस आणि माझे जे काही ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झालेला आहे, हरवला होता, तो सापडलेला आहे. आमेन. जो हरवला होता तो सापडलेला आहे. आम्ही पण हरवलो होतो, आम्ही पण आलेलो आहोत, पण आम्ही आता घरात पण जात नाही आणि देवाच्या बरोबर आपण ते नातं बनवलेलं नाहीये. देवाचा शोध आम्ही करत नाही. तो देवाचा शोध जो झटून केला पाहिजे तो शोध आम्ही करत नाहीये. आम्ही आमच्या वाट्याचीच वाट बघतोय. आमचा वाट. मी जेव्हा या गोष्टींचा विचार करतो, मी पण लहानाचा मोठ्या एका ठिकाणी झालेलो आहे, तिकडे देखील ह्याच गोष्टी चालल्या होत्या. तिकडे पण मोठे मोठे घर होतं, मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज होता आणि आम्ही एका अशा गैरसमजामध्ये आम्ही पळत होतो की आमचं खूप मोठी प्रॉपर्टी आमच्यामध्ये खूप येणार आहे. पण जेव्हा आम्हाला आमचं फक्त कळालं की आमच्यामध्ये हातामध्ये एवढंच आहे, तेव्हा मला कळायला लागलं की हे माझा वाटा नाही, हा माझा वाटा कधीच नव्हता, ही माझी प्रॉपर्टी कधीच नव्हती. माझी प्रॉपर्टी त्या माझ्या स्वर्गीय पित्याच्या घरात आहे. कशासाठी लढत आहोत आपण? छोट्याशा वाट्यासाठी. जो वाटा मागतो त्याची हालत तुम्ही बघत आहात आणि जो परमेश्वराबरोबर देखील होता त्याची पण तुम्ही परिस्थिती बघत आहात. आपण आत्मिकरित्या बिघडलेलो शकतो, शारीरिकरित्या आपण बिघडलेलो आहोत, पुन्हा येऊन आपण देवाकडे येतो आहोत, पण देवाच्या घरात देखील आपण एक पापी स्वभाव बाळगू शकतो. तो म्हणजे अनएक्सेप्टन्स, म्हणजे दुसऱ्यांच्या बद्दल द्वेष भावना, पापी मनुष्यांची द्वेष भावना, त्यांना जवळ न करणे, त्यांच्यासाठी प्रार्थना न करणे, या जगातल्या लोकांसाठी प्रार्थना न करणे, हा देखील एक दुजाभाव आहे आणि हा देवाला आवडत नाही. माझं जे आहे ते तुमचंच आहे, पण तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही ह्या जगासाठी जे निवडलेले आहात, या देशामध्ये, या राज्यामध्ये, या शहरामध्ये जे तुम्ही निवडलेले आहात, त्यांची वाट पहा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जसा मी त्यांना एक्सेप्ट केलं, जसा मी त्यांचा स्वीकार केलेला आहे, तसा देखील तुम्ही तो स्वीकार करा. 7 नव्हे 70 वेळा. 70 वेळा जरी तुम्ही कोणाच्या विरुद्ध पाप केला असेल तर मागण्याची, क्षमा मागण्याची ती भावना ठेवा आणि क्षमा करण्याची देखील भावना ठेवा.
जेव्हा तुम्ही क्षमा करता, जेव्हा तुम्हाला क्षमा प्राप्त होते, तेव्हा उत्तम असा झगा तुमच्यावरती पडला जातो. कसा? उत्तम असा झगा, जो झगा योसेफाला घातला गेला. आणि मला तुम्हाला आठवण करू द्या की आत्मिकरित्या येशू ख्रिस्तावरती देखील एक झगा घातला गेला होता. इंटेन्शन्स वेगळे होते, पण त्याला एका राजाने त्याला झगा घातलेला होता. जेव्हा त्याला हेरोदाकडे नेण्यात आलं, हेरोदाने त्याची खिल्ली उडवली आणि स्वतःचा झगा त्याने त्याच्यावरती टाकला. त्याची मश्करी करण्यासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी नाही, तर त्याची छीतू करण्यासाठी. स्वतःला राजा म्हणतोस काय, हे घे माझा झगा घाल, बघू कसा दिसतोस. पण जेव्हा झगा घालण्यात येतो तेव्हा तुमची ओळख चेंज होते. तुम्ही एका उच्च पदावरती, उच्च स्थळांवरती जा बसता. आमेन. आम्हाला आज हीच विचार करण्याची वेळ आहे. आपण उभे राहूयात. हे वचन माझ्यासाठी, तुमच्यासाठी देवाने दिलेलं वचन आहे. मी खूप पाप केलं आहे, देव माझा स्वीकार करेल. मी खूप देवाबद्दल मी आवेशी आहे, मी देवाचे काम करतो, पण माझ्या मनामध्ये प्रीती नाही, तर सर्व व्यर्थ आहे. आपण डोळे बंद करूयात. तुम्ही जे शारीरिकरित्या जे तुम्ही जगामध्ये पाप केले आहे आणि आत्मिकरित्या जे पाप, जे आत्मिक जबाबदारी न घेण्याचं आहे, ते देखील पापच आहे. या दोन्ही गोष्टींबद्दल आज आपल्याला क्षमा मागण्याची गरज आहे. परमेश्वरा आम्हाला क्षमा कर, परमेश्वरा आम्हाला क्षमा कर. तुझ्या विरुद्धच आम्ही पाप केलं परमेश्वरा. परमेश्वरा येशू ख्रिस्ताच्या नावात आम्हाला क्षमा कर. आम्ही खूप द्वेष भावनेने भरलेलो आहोत. आम्ही एकमेकांवरची आता प्रीती सोडलेली आहे. आम्ही आमच्या वाट्यांकडे लक्ष देऊन आहोत. परमेश्वरा आम्ही चुकून माकून काय, आम्ही पूर्ण जाणीवपूर्वक तुला देखील दोष दिलेला आहे. तुला दोष दिला की तू त्या पाप्यांना का सोडलंस, त्या पाप्यांना सोडलं, तू त्यांना क्षमा का केलीस. परमेश्वरा ही जी भावना आहे देवा, ही सैतानी भावना आमच्या मनातून आज आम्ही येशूच्या नावात धिक्कारतो. परमेश्वरा आम्हाला क्षमा कर. आम्ही एक फेलोशिप म्हणून, एक चर्च म्हणून, एक मंडळी म्हणून देवा पापी लोकांचा स्वीकार करावा आणि आम्ही सर्व मिळून परमेश्वरा तुझ्या मंदिरात, तुझ्या घरामध्ये वास्तव्य असावं, अशी कृपा आमच्यावरती तू आज कर. आम्ही एकमेकांना दोष न लावू परमेश्वरा, आम्ही तुला दोष न लावू परमेश्वरा, तर आमच्यावरती दया कर. आमच्यामधून ही दोष लावण्याची भावना, हा स्वभाव आमच्यामधून काढून टाक परमेश्वरा. परमेश्वरा तू आमचा देव आहेस, आमचा राजा आहेस, तू आमचा पिता आहेस. देवा आमच्यावरती दया कर, आमच्यावरती दया कर. आम्ही खूप मनापासून, अंतःकरणापासून खूप लोकांना शिव्या, श्राप, खूप काही असे विचार केले परमेश्वरा. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्हाला क्षमा कर. आज आम्हाला त्या मूर्खपणापासून, जो मूर्खपणा त्या थोरल्या मुलाने केला, जो दृष्टपणा त्या धाकट्या मुलाने केला, ते दोन्ही स्वभाव परमेश्वर आमच्यामधून काढून टाक. आणि आम्हाला आज तू नवीन झगा घाल. आमची ओळख बदल परमेश्वरा, आमची ओळख बदल. आणि आमची ओळख परमेश्वर आहे आम्हाला सांगण्यासाठी आम्हाला मदत कर. आमची लायकी तू आहे परमेश्वरा, आमची पातळी तू आहे परमेश्वरा. आम्हाला आत्मे ओळखायला शिकव.
आम्हाला आत्मे ओळखायला शिकव. तुझ्या ज्ञानामध्ये, बुद्धीमध्ये आम्हाला तू भर घाल परमेश्वरा. तेव्हा आम्ही तुझ्या मेजामध्ये भाग घेत असताना परमेश्वरा, आम्ही आमचं परीक्षण करतो. जे येशू ख्रिस्ताने केलं परमेश्वरा, त्याला आम्ही नेहमी तुच्छ लेखलं. नेहमी आम्ही तुझं वचन घेतो, नेहमी आम्ही तुझं शरीर घेतो, तुझं रक्त प्राशन करतो परमेश्वरा. पण आम्ही आमची प्रेम भावना, आमचं दैवीपणाच आम्ही विसरून जातो. आमच्या जबाबदाऱ्या आम्ही विसरून जातो. जी शिकवण तू आम्हाला दिलेली आहे, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. ती प्रीती आमच्या ठाई घाल. हालेलुया जीसस, हालेलुया जीसस, हालेलुया लॉर्ड, हालेलुया जीसस, हालेलुया जीसस, हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड. आपण खाली बसूया आणि मेजामध्ये सहभागी होण्यापूर्वी आपण आपल्या स्वतःचं परीक्षण करूयात. हालेलुया जीसस. कुठेही लक्ष न लावता आज आपण देवाच्या त्या शरीरावरती, त्या रक्तावरती, त्या येशू ख्रिस्ताने केलेल्या अर्पणावरती, आणि ते अर्पण का केलं आणि त्या अर्पणामुळे मला काय, कुठल्या प्रकारचं जीवन प्राप्त झालेलं आहे, मी कुठल्या प्रकारच्या पापांमध्ये जगत आहे, कुठले दुरात्मे मला प्रभावी करत आहेत, या सर्वांची मला आज ओळख होणे आणि त्यापासून मी क्षमा मागणे, त्या सर्व सैतानी आत्म्यांपासून माझी आज सुटका होणे आज गरजेचे आहे. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐका, देवाचं वचन नेहमी म्हणतं, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐका, आपले मन अंतःकरण कठीण करू नका. वेगवेगळे पाप असतील, वेगवेगळे विचार असतील जे तुम्हाला पापामध्ये घेऊन जात असतील, त्यांना आज धिक्कारण्याची ही वेळ आहे. आणि यासाठीच येशू ख्रिस्ताने ते अर्पण केलेलं आहे. प्रत्येक त्या पापाची क्षमा मागा. नुसतं विचार करू नका की मी पापाची क्षमा मागेन. ही ती वेळ आहे की मी पापांची क्षमा मागतो. देवा, देवा माझ्यावर दया कर. परमेश्वरा माझ्यावर दया कर. येशूच्या नावात परमेश्वरा, ते तू जे दिलेलं जे रक्त आहे, तू दिलेले जे शरीर आहे, हे जे भाकर आहे परमेश्वरा, हे जे प्याला आहे, ते मी येशूच्या नावाने आशीर्वादित करू आहोत. हे तुझं शरीर आणि हे तुझं रक्त, हे तुझं प्रतीक आहे परमेश्वरा, की तू आमच्यासाठी मारला गेला, गाडला गेलास, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलास आणि आमच्या स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस आणि तू आम्हाला पुन्हा घ्यायला येत आहेस. याची पूर्णपणे विश्वासाने आम्ही आज घोषणा करत आहोत. आम्ही घोषणा करतो आत्मिक जगामध्ये देखील, परमेश्वरा आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की ज्या रात्री प्रभू येशू धरून देण्यात आला, त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येऊपर्यंत घोषणा करिता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. परमेश्वरा, आम्ही आमचं आत्मपरीक्षण करतो. परमेश्वर, येशूच्या नावात आम्हाला मदत कर. पवित्र आत्मा आम्हाला मदत कर.
जे खोलवर गेलेले पाप आहेत, जे खोलवर गेलेले पापी विचार आहेत, परमेश्वरा आज त्यापासून आम्हाला सुटका कर. आम्ही त्या पापांची तुझ्याकडे क्षमा मागतो. दिवसेंदिवस, महिने वर्ष परमेश्वरा आम्ही पाप 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 करत आलेलो आहोत. परमेश्वरा ते पापांचं बी आज तू काढून टाक. खोटं बोलणे, धिक्कार करणे, चोरी करणे, तुझ्या विरुद्ध वागणे, तुझ्या आत्म्याला खिन्न करणे, परमेश्वरा आम्हाला क्षमा कर. आम्ही आमच्यासाठी खूप परफेक्ट आहोत ही भावना देखील काढून टाक. परमेश्वरा आम्हाला नम्र कर. आम्ही परफेक्ट नाही आहोत, तू उंच हो, आम्ही घटले जाऊ. परमेश्वरा तू उंच हो. परमेश्वरा आम्ही घटले जाऊ. आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनांवरती उंच करतो. आम्ही आमच्या येशू ख्रिस्ताला उंच करतो. आम्हाला आमचं परीक्षण करण्यासाठी आम्हाला मदत कर आणि एक नवीन जीवनामध्ये पदार्पण करण्यासाठी आम्हाला मदत कर. ते जुनं जीवन आम्ही आज झटकून टाकतो. ते जुन्या जीवनाचा, त्या घाणेरड्या जीवनाचा आम्ही आज धिक्कार करतो आणि नवीन जीवनामध्ये आम्ही आज स्टेप घेतो. ती चुकीची संगत, ते डुकरांचा स्वभाव, घाणेरड खाण्या पिण्याचा स्वभाव आणि ती इच्छा आम्ही येशूच्या नावात आज धिक्कारत आहोत. ते सैतानी इच्छा आम्ही आज येशूच्या नावात धिक्कारत आहोत. आमच्या परमेश्वराची इच्छा आम्ही आज आमच्या जीवनांमध्ये, आत्म्यामध्ये, मनांमध्ये आज स्वीकारत आहोत. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तसेच माझ्या जीवनातही. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तसेच माझ्या जीवनातही. हे माझ्या जीवनात परमेश्वर असंच होऊ दे. जी तुझी स्वर्गात इच्छा पूर्ण होती ती माझ्या जीवनात देखील तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. येशूच्या नावात ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक आमच्या देवा. आमेन आमेन. आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करत असताना, आपण या मेजामध्ये सहभागी होत असताना आपण एकमेकांची वाट पाहूयात. हा प्याला आणि हे भाकर तुमच्यापर्यंत हाऊस पर्यंत एकमेकांची वाट पहा आणि आपण एकत्रितरित्या आपण हे घेणार आहोत. येशूच्या रक्ते भरले पुण्याचे कुंड पापी त्यात घातले. हे ओधी शुद्ध प्राण, हे ओधी शुद्ध प्राण, हे ओधी शुद्ध आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ कृपाळू परमेश्वरा, ही तुझी सर्वात मोठी देणगी परमेश्वरा, तुझा येशू ख्रिस्त परमेश्वरा, त्याचं शरीर आणि त्याचं रक्त परमेश्वरा आहे, त्याचं प्रतीक आहे परमेश्वरा. आम्ही विश्वास ठेवतो
आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. आमच्या पापांमधून आम्हाला तू सुटका दिलेली आहेस आणि आम्हाला नवीन जीवनामध्ये पदार्पण करून परमेश्वरा आमच्यावरती नवा झगा आमच्यावरती घालण्यात येत आहे. आम्ही आमचं पूर्ण आत्मपरीक्षण करून पूर्ण विश्वासाने परमेश्वरा येशू ख्रिस्ताचं तारण आमच्या जीवनांवरती आमच्या पूर्ण ब्लड लाईन वरती परमेश्वरा आम्ही आज घेत आहोत. प्रत्येक पापांपासून प्रत्येक प्रकारच्या श्रापांपासून आमची सुटका झालेली आहे. आम्ही येशूच्या नावात कबूल करतो आणि पूर्ण जाणीवपूर्वक येशू ख्रिस्त आमच्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे आहे आणि आम्हाला तो घेण्यास परत येत आहे. ही घोषणा आम्ही आत्मिक जगामध्ये करत आहोत आणि पूर्ण विश्वासाने आम्ही तुझ्या शरीरामध्ये तुझ्या रक्तामध्ये आम्ही सहभागी होत आहोत. येशूच्या नावात ही प्रार्थना करून तुझ्या शरीर आणि रक्ताचा आम्ही भाषण करतो. येशूच्या नावात आमेन. परमेश्वरा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वरा तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो आणि घोषित करतो आमचा परमेश्वर, आमचा पवित्र आत्मा, आमचा येशू ख्रिस्त आमच्या जीव आत्मा शरीरामध्ये आलेला आहे आणि येथून पुढे आम्ही पवित्र आत्म्यामध्ये चालणार आहोत. आम्ही जगाचे नाही आहोत तर आम्ही स्वर्गीय पित्याचे आहोत. आमचा येशू ख्रिस्त आमचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो. आम्ही देवाचे मंदिर आहोत. परमेश्वरा या तुझ्या उत्तम देणगीबद्दल, उत्तम झग्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. येशू ख्रिस्ताच्या नावात परमेश्वरा हा दिवस तू आशीर्वादित केलेला आहेस. उत्तम अशी उदाहरणं तू आमच्या समोर ठेवलेली आहेस. आता हे उदाहरणार्थ जीवन परमेश्वरा या जगामध्ये जगण्यासाठी आणि या जगासाठी आशीर्वाद आणि आशीर्वाद म्हणून जगण्यासाठी परमेश्वरा आम्हाला तू मदत कर, सहाय्य कर. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व प्रार्थना करतो म्हणून तो एक आमच्या देवा. आमेन आमेन. सिस्टर प्राजक्त आपण देवाला देण्याद्वारे आपण देवाचा सन्मान करणार आहोत, देवाचा गौरव करणार आहोत. मी सिस्टर प्राजक्ताला विनंती करतो की त्यांनी आपल्याला गाण्यामध्ये चालवलं. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू वर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला प्यार. तू वर्णित है, तू सुंदर है, मेरा प्रशंसा हो. तेरी
तेरी हर पल महिमा हो। हालेलुया, धन्यवाद 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 प्रभू, तुला खरोखर धन्यवाद देते पिता परमेश्वरा। खरोखर तू चांगला आहेस, तुझी दया सनातने, तू सत्यता पिढ्या पिढ्या टिकते माझ्या देवा। तुला गौरवते, तुला सर्व मान गौरव करावे युगानुग असत आमच्या जिवंत देवा। पवित्र पित्या परमेश्वरा, आजचा दिवस आमच्या जीवनाशी जोडलास, आमच्या नाकपुढे श्वास ठेवलास पित्या परमेश्वरा। तुझी आराधना उपासना मंडळीत करण्याची आम्हाला संधी दिलीस, तुला धन्यवाद देते पित्या परमेश्वरा। पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन केलेस, आमच्याशी वचनाद्वारे बोललास पित्या परमेश्वरा। खरोखर क्षमेचा आत्मा तू आमच्यामध्ये घातलास माझ्या देवा, तुला धन्यवाद देते पित्या परमेश्वरा। खरोखर बापा, प्रीतीचा आत्मा तू आम्हाला शिकवलास माझ्या देवा। शेजाऱ्यांवर प्रीती करा पित्या परमेश्वरा तू म्हटलं, परंतु आम्ही आमच्या जवळच्या लोकांमध्ये प्रीती करू शकत नाही प्रभू। खरोखर आम्हाला त्याबद्दल क्षमा कर प्रभू, आमच्या हट्टीपणा काढून टाक पवित्र बापा। आम्ही सर्वांची प्रीतीने वागावं म्हणून तू कृपा कर प्रभू। आमचं बाह्य स्वरूप पाहत नाही प्रभू, तू आमचं अंतःकरण पाहतोस माझ्या देवा। तुला सर्व गौरव देते या आत्म्याच्या माझ्या देवा। माझ्या देवा, खरोखर आत्म्याच्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। आत्मिक भोजन तू आम्हाला दिलंस, आमच्यासाठी मेज आशीर्वादित केलास, तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा। पवित्र बापा, हालेलुया पिता परमेश्वरा। आज देण्याद्वारे पिता परमेश्वरा खरोखर आम्हाला आशीर्वादित करत आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो। ज्या भेटी आम्ही पिता परमेश्वरा तुझ्या भांडारात टाकलेल्या आहेत त्या तू मान्य करून घे पिता परमेश्वरा। जे तू आम्हाला देतोस त्यातूनच आम्ही देतो पिता परमेश्वरा। त्याद्वारे या मंडळीला आशीर्वादित कर, या सेवा कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे पिता परमेश्वरा। आणि तू देणारे हात तू पाहिले आहेस पिता परमेश्वरा, त्यांनाही तू आशीर्वादित कर पिता परमेश्वरा। या मंडळीच्या पास्टरांना, त्यांच्या कुटुंबाला, सर्वांना तू आशीर्वादित कर पवित्र बापा। बापा, या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नवीन व्यक्तीला पिता परमेश्वरा आम्ही तुझ्या हातात सोबत माझ्या देवा। होय पिता परमेश्वरा, जशी मंडळीची पेत्राच्या मंडळीत वाढ झाली तशी वाढ तू या मंडळीत करत आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी। खरोखर वचनाद्वारे आम्हाला तू आशीर्वादित केलंस, पुन्हा एक वार तुझे उपकार मानते। इथून पुढची वेळ, काळ, समय, क्षण आम्ही तुझ्या अधिकाराखाली सोबतो। ही सर्व प्रार्थना ख्रिस्त येशू आमचा तारणारा त्याच्या गोड आणि पवित्र नावात केले म्हणून पित्याद्वारे आमेन। आज ब्रदर जोएल आपल्यामध्ये पहिल्यांदा आलेले आहेत म्हणून आपण सर्व त्यांचे टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया। कोणीतरी त्यांना भेटावं, त्यांचं स्वागत करावं। ब्रदर जोएल, we welcome you in the name of Jesus Christ and hope you are blessed. Hope you are enjoying the fellowship and you are blessed completely. आपण प्रार्थना करू। आमच्या स्वर्गीय प्रेमळ कृपाळू परमेश्वरा, हे आमचं भेटणं, हे तुझी मंडळी तू आशीर्वादित केलेली आहेस म्हणून आम्ही तुला गौरव देतो। येशूच्या नावात परमेश्वरा, तू आता आम्हाला चालव, तू आमची प्रगती कर आणि तुझ्या आत्म्याची ओतणी आमच्या जीवनावरती कर परमेश्वरा। आम्हाला पूर्ण जाणीवपूर्वक तुझी आठवण ठेवावी, तुझ्या आत्मिक फळं द्यावी आणि तुझ्या प्रकाशामध्ये चालावं, यासाठी तू आम्हाला कृपा कर परमेश्वर। येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व प्रार्थना विनंती आम्ही तुझ्याकडे करतो म्हणून तू ऐक। आमेन। देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा यांची सहभागिता, शांती, सामर्थ्य, गौरव, प्रीती आम्हामध्ये सदा आणि सर्व काळ असो। आमेन 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 आमेन। थोडं स्नॅक्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे, प्लीज स्नॅक्स उपभोग घ्यावं आणि देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि देव तुमचा पुरेपूर वापर करो।